आम्ही आता इंडियामधून आलोय आणि जेटलॅग चालू आहे, पण आम्ही न झोपण्याचा प्रयत्न करतोय। भोवी स्कूलमधून आली आणि आता इथे तुम्ही बघू शकताय की किती पसारा आहे। तर हे आहे इंडियामधून जे सामान आणलं ते अनपॅक केलं। नेहमी मी बॅगा समोर ओपन करून दाखवते, तर आज म्हटलं बॅगांमधलं आधी सामान खाली करूया आणि थोडं थोडं आपण दाखवूया, कारण सगळं एकत्र दाखवलं तर ते सगळं मिक्स मॅच होऊन जातं। आणि ह्या वेळेचं ट्रॅव्हल तर आमचं खूपच एकदम खतरनाक झालाय, ते तुमच्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेच असेल। मी जो व्हिडिओ टाकलाय मुंबई ते लॉस एंजलिसचा प्रवास, तर आता मी तुम्हाला सांगते की मी कोणत्या कोणत्या वस्तू घेऊन आली आहे इंडियातून येते वेळी। नेहमी मी ह्याच्यापेक्षा वस्तू आणते, पण यावेळी जास्त आणलं नाहीये, पण आता मी तुम्हाला दाखवते जे आणल्यात ते। खाऊच्या वस्तूचा व्हिडिओ आहे हा, त्याच्यानंतर बाकीचे नंतर मी टप्प्याटप्प्याने करेन। तर आता मी सुरुवात करते। आता हे आणलेत असे स्वीट्स आणले टिपटॉपचे। टिपटॉपची मिठाई मला खूप आवडली यावेळी पर्सनली, तर एक काजू कतली आणली आणि त्याच्या ऑफिसमध्ये किंवा इथे फ्रेंड्सला वगैरे द्यायला। आम्ही तर भरपूर खाऊन आलोय, तर त्याच्यामुळे म्हटलं की आता हे फक्त देण्यासाठी आणलंय। त्यानंतर आम्हाला मालवणी म्हटल्यानंतर कोकम लागतात सोलकढी वगैरे बनवण्यासाठी, तर कोकम संपलेलं होतं तर ते घेऊन आली आहे। त्यानंतर कोकणचा मेवा तो म्हणजे काजूगर, तर हे झाटियाचे फेमस काजूगर आहेत, तर ते काजूगर आणले आहेत। खूप सारे काजूगर आहेत, न सोललेले आहेत, सोललेले आहेत। न सोललेले अनिकेतला आवडतात आणि हे सोललेले तुकडा काजूगर। तर ही सगळी पिशवी भरलेली आहे काजूगरनी। हे पण काही मी एकट्यासाठी नाही आहेत, माझ्या इथल्या फ्रेंडसाठी अनिकेतच्या फ्रेंडसाठी वगैरे देण्यासाठी मिळून हे एवढे आणलेले आहेत। त्यानंतर हे एक टिपटॉप मध्ये मला पिझ्झा स्टिक कसं दिसलं काहीतरी टेस्ट करूया म्हणून मी हे घेऊन आली। त्यानंतर हे आहे तूप, हे होममेड तूप आहे। माझ्या अनिकेतच्या आईने सासूबाईने हे आम्ही यायच्या आधी 2 महिन्यापासून त्या थोडं साठवून ठेवत होत्या, आम्ही जाणार होतो म्हणून। तर ते हे तूप आहे, खूप सारं तूप घेऊन आली आहे मी। हे सगळं होममेड आहे, गाईचं शुद्ध प्युअर तूप। त्यानंतर ह्याच्यात आहे हे आहे शेंगदाण्याचे थोडेसे फुटले, हे आहे शेंगदाण्याचे लाडू। तर ही अशी एक तिथे गावी एक लाडू बनवतात, माझ्या चुलत सासूबाईंनी दिला, त्यांच्या माहेरी बनवतात आणि ज्या दिवशी हवे असतील त्या दिवशी आपण ऑर्डर द्यायची। तर हे खूप छान लागतात शेंगदाण्याचे लाडू, क्रंची असतात खूप। नॉर्मली तर शेंगदाण्याचे लाडू सगळ्यांना माहिती आहेत, पण हे अजून छान असतात। तर हेही मी 4 पॅकेट आणली आहे, हे त्यांनी दिले आम्हाला। त्यानंतर हे आहे हे पीठ आहे, माझ्या आईने दिलंय। त्यानंतर हा एक मी असा बॅनर ऑर्डर केलेला आहे केळीच्या पानांचा, तर तो मला दिवाळीसाठी हवा आहे म्हणून मी घेतलंय। त्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत ह्याच्यामध्ये सगळं देवाचं सामान आहे। एक दिवा आहे, घंटी इथली खराब झालेली ती आणत नव्हती तर ती आणली आहे। त्याच्यानंतर हे एक निरांजन घेतलं, असं दिवाळीला छान वाटेल म्हणून घेतलं। निरांजन आहेत तशी, पण मी हे घेऊन ठेवलं। त्यानंतर हे एक छोटं मूतफळ घेतलं, आपण देवाला तर नैवेद्य दाखवत असतो त्यासाठी। हे गणेशजी आहेत, माझ्याकडे फोटो आहे पण असे तांब्याचे नव्हते, ते घेतले। आय थिंक सॉरी गणेशजी नाही आहेत, हे लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे मी तांब्याची। हा हे बघा लक्ष्मी। ह्याच्यामध्ये पण डेकोरेशनचं सामान आहे। त्याच्यानंतर असा गजरा वगैरे घेतलाय मी माझ्यासाठी, तर तो सगळा आहे, गजरेच आहेत, हा बघा। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे अगरबत्ती, हे आचार्य अगरबत्तीमध्ये गणपतीला तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल किती लाईनमध्ये उभे राहिलेलो आम्ही। तर आम्ही कधीच अगरबत्ती वगैरे आणत नाहीत, पण मी फर्स्ट टाइम आणलंय ते अगरबत्ती धूप आणि तिथून। तर ते सगळं हे देवाचं सामान आहे, वर्षभराच्या अगरबत्त्या आहे। त्यानंतर ही आंबपोळी आहे, ही आईने करून ठेवलेली होती मे मध्ये, आम्हाला आंबे मिळत नाही म्हणून, तर ते आता अशी फोल्ड झालेली आहे त्याची, पण टेस्टला खूप छान आहे। हे माझ्या चुलत सासूबाईंच्या फ्रेंडने त्यांना बनवून आणलेलं होतं, सो त्यांनी आम्हाला दिलं। ही पण आंबपोळी आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत मुगाचे लाडू, हे सगळे असे पॅक केलेत बघा लाडू। ह्याच्यामध्ये पण लाडूच आहेत, लाडू खूप सारे आहेत
त्याच्यामध्ये आहेत रव्याचे लाडू, ह्याच्यामध्ये आहेत पुन्हा मुगाचे लाडू, हे सगळे लाडूचे लाडू आहेत आणि ह्याच्यामध्ये आहेत करंजा. ह्यावेळी अजिबात न फुटता आलेल्या करंजा आहेत. हा डब्बा भरून करंजा आहेत गणपतीला बनवलेल्या, पण त्या गणपतीच्या संपल्या. आम्ही येतेवेळी पुन्हा बनवल्या. ड्रायफ्रूटच्या आहेत, बेसनच्या आहेत, रव्याच्या, अशा मिक्स करंजा आहेत त्याच्यामध्ये. हे एक टिकटॉकचं फराळी चिवडा मी घेऊन आलेली, अनिकाला आवडतो. ह्याच्यामध्ये आता आहे आमचं मालवणी खाजं, हे घेऊन आले, अनिकेतला आवडतं म्हणून. त्यानंतर शेव आवडतो मला, हा एक मुलांना आवडतो म्हणून मक्याचा चिवडा, पोहे चिवडा. हा एक लाल शेव भोवीला आवडतो. हे आहे फरसाण आणि पुन्हा शेव आणि ते सगळं आहे याच्यामध्ये. इंडियामध्ये हे सगळं नको असं वाटतं, पण इथे आल्यावर वाटतं अरे अजून थोडं आणायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये केसांचा हा सिरम आहे, मी आताच स्मूथनिंग आणि हायलाइट्स केले त्याचे. हे आहे रागाचं डिटॅन पॅक एक आणलाय. त्याच्यानंतर इथे काय आपण जात नाही पार्लरला वगैरे, तर घरातच हे ऑक्सिलाइटचं ब्लीच आहे. हे पण पेडिक्युअर क्रीम आहे. ही एक फेशियल किट आणली आहे रिच फीलची, तर हे सगळं माझंच आहे. त्यानंतर ह्याच्यात आहे सगळे इमिटेशन, जे मी बुलेश्वर मार्केटला गेलेली आणि तिथून मी असं घेतलेलं आहे. हे थोडं कॉस्टली असतं तिथे, पण छान मिळतं. तर हा एक असा सेट आहे. त्यानंतर हे मुलांचे क्लिप्स वगैरे आहेत, हे पण मुलांचेच आहेत. त्यानंतर हाच एक बांगड्यांचा पूर्ण सेट घेतलेला होता मी बुलेश्वरला, काहीतरी मला 700ला वगैरे मिळाला पूर्ण बॉक्स. त्यानंतर ह्याच्यामध्ये पण हे ठाण्याला शॉप आहे, तर तिथून मी असे इयरिंग्स वगैरे घेतलेले आहेत. महाग आहे थोडं तिथे खूपच, पण क्वालिटी छान मिळते. तर ते सगळे हे इमिटेशन ज्वेलरी आहे, इयरिंग्स वगैरे आहेत. हे बघा असे खूप सारे आहेत वेगवेगळे नॉर्मल साड्यांवर घालायचे. ह्याच्यात पण असं एक लॉंग मंगळसूत्र आहे घेतलेलं मी डायमंडचं. हा एक सेट आहे. बघू आता कधी हे सगळं घालणार आहे ते. त्यानंतर ह्याच्यात पण पुन्हा इमिटेशन ज्वेलरी आहे. हे तोडेवाल्या ज्या बांगड्या आहेत त्या घेतलेल्या मी पूजेमध्ये घातलेल्या, बघितलाच असाल. हे पण सगळं मी इथूनच घेतलं आहे बुलेश्वरवरनं. कंबरपट्टा, त्यानंतर ह्याच्यामध्ये कानपट्टा, इयरिंग्स, हे सगळं आहे. आणि हे अशा बॅगमध्ये ठेवलं तर लवकर खराब होत नाही, सो मी आता अशामध्ये ठेवते हे. तर हे मुलांचे क्लिप्स आहेत. ह्याच्यामध्ये पण म्हणजे इमिटेशनची ज्वेलरीज आहे सगळी. हे आहे कुळीत पीठ, हे पण मुलांचे क्लिप, हे बुलेश्वरलाच घेतलेले मी अनिका बोलीसाठी. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत भूमीची सगळी बुक्स आहेत. हे मी दादरला आयडियल बुक डेपोमधून घेतलेली होती. तर ही सगळी बुक आहेत, फोनिक्स वगैरे, त्याच्यानंतर अक्षर ओळख मराठीची वगैरे, हे सगळी आहे. खूप सारी बुक आणली आहेत आणि खूप छान बुक आहेत. आम्हाला इथे समजत नाही की कायच अभ्यास घ्यायचा, कारण इथे तर काय ट्युशन वगैरे असं काही नसतं की आल्यानंतर मुलं ट्युशनला जातील, आपल्यालाच अभ्यास घ्यावा लागतो. तर खूप छान बुक मिळाली आहेत मला ह्यावेळी, तर मग अभ्यास घ्यायला आम्हाला सोपं जाईल. हे आंबोळीचं पीठ आहे. आंबोळीचं पीठ मी पहिल्यांदाच घेतलंय विकत, बघू कसं येतं ते. पण हे आंबोळीचं पीठ आहे. त्यानंतर ही आहे लसूण चटणी, अनिकेतला खूप आवडते म्हणून ही घेतली आहे लसूण चटणी. हे आहे शिरसाटचा गरम मसाला, हा आईने दिलाय. त्यानंतर थालीपीठचं घेतलंय एक, खूप वर्ष थालीपीठ खाल्लं नाही, तर ही थालीपीठ भाजणी आहे. हे पण कुळीत पीठ आहे. हे पण कुळीत पीठच आहे.
सांडगे म्हणून प्रकार आहे तो त्यांनी सांगितला, हा घेऊन जा, टेस्ट करून बघा. तर तो हा आहे. त्यानंतर ही जिरापूड आहे. कळत नाही आहे की जिरापूड आहे की धनापूड आहे ती. हे लोणचं आहे, आंबा लोणचं. हे 2 घेतलेले आहेत, छोटे शिरसाटचेच आहेत. हे पीठ आता मला आठवत नाही आहे कसलं आहे ते, पण हे पीठ आता आलं आहे, कसलं ते मला नाही समजत आहे. हे विकतच घेतलेलं आहे. हे पण ही जिरापूड आहे. हे एक मिश्र लोणचं एक आहे. त्यानंतर हे एव्हरेस्टचे सगळे मसाले आणलेले आहेत. हा चहाचा मसाला आहे, हा किचन किंग आहे. इथे मिळतात पण इथे महाग मिळतात. पावभाजी मसाला वगैरे हे सगळे मसाले आणले आहेत मी. चिकन तंदूर मसाला, सुहाना व्हेज बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर हा नॉन व्हेज मसाला, चिकन मसाला एक मोठा घेतला एव्हरेस्टचा. ही वेलची, खडी वेलची. त्यानंतर आता कोजागिरी पौर्णिमा येईल म्हणून हे केशर दुधासाठी हे मसाला दूधचं पॅकेट, छोले मसाला. ही मसाल्याची पिशवी बघा, शिरसाट मसाले कुडाळ इथून मी घेतलेला आहे. आणि कुडाळमध्ये खूप फेमस आहे हे मसाल्याचं शॉप. हे पण खडे मसालेच आहेत सगळे. दगडफूल हे, आणि क्युमिन आहे, चक्रफूल, बडीशेप. हे इथे खूप महाग मिळतं. आणि हे बघा जिरा, आणि हे जिरा, लवंग, शाही जिरा. हे पण शाही जिराच आहे. आता मी 2 वेळा व्हिडिओ जिरा जिरा ह्याच्यासाठी बोलले, कारण काल कस्टम ज्यावेळी आमचं डबल कस्टम झालं US ला, तर त्यावेळी तिथे कस्टमला त्यांचा पहिला प्रश्न हाच होता की जिरा आहे काय. आणि मी स्वतः कन्फ्यूज होती की मला माहिती नव्हतं की मी जिरा आणलंय की नाही ते. तर त्यामुळे मी त्यांना बोलले की मला फक्त एवढं माहिती आहे की स्पायसेस आहेत ते, पण जिरा नाही आहे. तर स्पायसेससाठी तर त्यांनी काय एवढे बोलले नाही, पण ते सारखे हेच विचारत होते की जिरा आहे का. तर जिरा कधी कोणी US मध्ये येत असेल तर जिरा घेऊन येऊ नका. जर तुम्ही आमच्यासारखे पकडले गेलात कस्टम मध्ये, जर तुमचं, कारण ते रॅन्डम लोकांना घेऊन जातात, तर हे अलाउड नाही आहे जिरा, हे फेकलं जातं. काल मी म्हटलं नाही आहे, आणि प्लस बॅग स्कॅन केली पण हे स्कॅन त्याच्यात झालं नाही. जर मी आहे म्हटलं असतं तर त्यांनी डबल बॅगा ओपन केल्याच असतात तिथं, पण स्कॅन मध्ये हे डिटेक्ट झालं नाही. पण माझ्याकडे हे बघा जिरा होतं, आणि मला पण स्वतःला हे आताच समजलं. तर तुम्ही येत असाल तर हे टाळणं टाळा. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे सांगितले. कढीपत्ता आहे का विचारत होते, त्याच्यानंतर तांदूळ, त्याच्यानंतर डाळी आणि फळं, त्यानंतर जिराला तर खूपच विचारत होते ते. तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या चेक इन बॅगेमध्ये किंवा केबिन बॅगेमध्ये असल्या नाही पाहिजेत. फळं पण कोणतीच अलाउड नाही आहेत, ते सगळं तिथे टाकतात. आम्ही जे उकडे तांदूळ ब्राऊन राईस आहेत ते आमचे काल तिथे फेकले. आणि ही पिठं तर ते विचारत होते, तर मी काही एवढा बोलली नाही आहे वगैरे, नाही तर सगळ्यात त्यांनी तिथेच टाकलं असतं. आणि तिथे मशीनमध्ये त्यांच्या स्कॅनरमध्ये हे डिटेक्ट झालं नाही, त्याच्यामुळे हे राहिलं. नाहीतर हे माझे अर्धे मसाले ते काल तिथे टाकले असते त्यांनी. तर US मध्ये हे अलाउड नाही आहे. प्रत्येक कंट्रीचा वेगवेगळा रूल असतो तसंही. तर अशा प्रकारे तुम्ही कधीही US मध्ये ट्रॅव्हल करताय. आम्हाला एवढ्या वर्षात कधी पकडलं नव्हतं, हे आमचं नशीब असं. त्याच्यामुळे पहिल्यांदाच आम्हाला पकडलं, कारण मुंबई एअरपोर्ट पासून ते US पर्यंत काही नाही काहीतरी होतच होतं प्रत्येक वेळी एअरपोर्टला. तर एकदा आपलं नशीब खराब असलं की असं होतं. तसं आमच्यासोबत झालं काल. आमचा जो बॉक्स मिस झालाय तोही अजून आला नाही आहे. आणि त्याच्यामध्ये अजून थोडं सामान आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या भावाच्या वाईफने दिलेले चिवडा, त्याच्यानंतर आईने बनवून दिलेला शेव, आणि अजून बरंचसं सामान आमचं आहे. माझ्या फ्रेंड्सचं खूप सारं मी सामान घेऊन आली आहे तिकडनं. ते सगळं सामान त्या बॉक्समध्ये आहे. तो आता बघू तो बॉक्स कधी येतोय ते. तर ह्या वेळीचं जे सामान आहे ते एवढं आहे मी जे आणलेलं आहे ते. आणि तुम्हालाही पुन्हा सांगते की हे तांदूळ आहे, डाळी आहे, जिरा आहे, म्हणजे इंडियन स्पायसेस आहे,
तर हे सगळं अन्न टाळा. जर तुम्ही नशिबाने पकडले गेलात तर ते सगळं तुमचं टाकलं जातं तिथे. आमचे हे 5 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं आणि आता हे टाकलं. तसं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी हे सजेस्ट करते तुम्हाला. आणि आजचा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ इथे एंड करते. आणि अजून मी भरपूर सारं सामान आणलेलं आहे, जसं की कपडे, साड्या, अनिकेतचे कपडे, माझ्या साड्या, माझे ड्रेस, मुलांचे ड्रेस, हे सगळं मी एकत्र दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि काही समजणार नाही नीट. म्हणून मी ते सगळं हळूहळू दाखवेन. आता फक्त हे खाऊ आणि काय काय अशा ज्या वस्तू आहेत डेकोरेशनच्या त्या काय काय आणल्यात ते मी फक्त आता सांगितलं. तर आजचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या. तर तो जो बॉक्स होता तो बॉक्स आता आला आणि आता सामान आलं त्याच्यामध्ये. आणि त्यातलं थोडं सामान होतं ते आता मी तुम्हाला दाखवते. हा लाल शेव हा माझ्या आईने करून पाठवलाय घरी. त्याच्यानंतर हा एक चिवडा आहे कोकणातला फेमस, हा माझ्या वहिनीने दिलाय, छोट्या भावाच्या वाईफने हा आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे चकली, ती वहिनीच्या आईने पाठवली आहेत माझ्यासाठी. तर हे सगळं सामान होतं त्याच्यामध्ये. तर हा अनपॅकिंगचा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आणि अजून खूप सारे व्हिडिओ येतील मी इंडियातून काय काय आणलं आहे त्याचे, मुलांचे कपडे, माझे कपडे, तर ते मी हळूहळू टाकेन. हा व्हिडिओ इथे एंड करते. व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.